उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक अवाक्षरही जर काढलं तर महिला आघाडी धडा शिकवेल असा थेट इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी गणेश नाईकांना दिलाय। तसंच नाईकांपासून महिला लांब का पळतात आणि त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत हे बोलायला लावू नका असा घणाघातही शीतल म्हात्रेंनी गणेश नाईकांवर केलाय। नाईक यांचं स्वतःचं अस्तित्व फक्त नवी मुंबईपुरतं आहे, जिथे ते स्वतः 3 वेळा हरले आणि त्यांची मुलं ही 2-2 वेळा हरलेली आहेत। त्याच्यामुळे स्वतःचं नामोनिशाण मिटू नये म्हणून भाजपच्या वळचणीला गेलेल्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलू नये। जेव्हा जेव्हा शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात, परंतु गणेश नाईक आपण असं मी ऐकलंय की गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून तिथून महिला या पळून जातात, महिला त्यांच्यापासून दूर जातात। याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे, त्यांच्यावर कुठले गुन्हे आहेत, महिलांसंदर्भात कुठले गुन्हे आहेत याची माहिती मीडियानेच द्यावी। पुढच्या काळात अंबादास दानवे हे आमच्या सोबत असतील असा दावा मंत्री उदय सामंतांनी केलेला होता। त्यावरून आता विरोधकांनी सामंतांवर निशाणा साधलाय। उदय सामंतच एका गटासोबत भाजपमध्ये चाललेत असा पलटवार संजय राऊतांनी केलाय, तर हवेत भविष्यवाणी करू नका असा खोचक टोला नवनाथ बन यांनी राऊतांना लगावलाय। दानवे साहेब म्हणाले म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोड्या दिवसात आमच्यासोबत असतील ते। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात। उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह, तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे। अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत। अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत, जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत। अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत। तर उदय सामंत हे कुठलाही गट घेऊन कुठेही जाणार नाहीत। संजय राऊत तुम्ही ही भविष्यवाणी करतायत, जेव्हा शिवसेनेचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले तेव्हा तुम्हाला कळालं नाही, तर आता तुम्हाला काय कळेल? अशा हवेत गप्पा मारणं सोडून द्या। 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला वैतागून गेले। उद्धव ठाकरे हे अहंकारी होते आणि तो अहंकार लोकांमध्ये दिसला, कार्यकर्त्यांना दिसला, आमदारांना दिसला। अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे यांनी आमदारांना भेट दिली नाही। मुंबईच्या बोरिवलीमधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवर तोडक कारवाई सध्या केली जाते। वन विभागाकडून ही कारवाई सुरू आहे, मात्र या कारवाई दरम्यान आदिवासी बांधव आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापट देखील झाली आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काल 26 जानेवारीला सगळ्या नॅशनल पार्कमध्ये सगळ्यांना फुकट त्या ठिकाणी प्रवेश असतो। थोडा गैरसमज झाला की नॅशनल पार्कची सुट्टी हिवाळ्यामध्ये अवकाळी पाऊस राज्यातल्या अनेक भागांमध्ये झालेला आहे। खास करून धुळे, मालेगाव, भिवंडी आणि साताऱ्यात अवकाळी पाऊस झालाय। अचानक आलेल्या या पावसामुळे इथल्या नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। ही काही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। धुळे, भिवंडी, मालेगाव आणि साताऱ्यात अवकाळी पाऊस झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।